पूजा खेडकर यांचा आणखी एक कारनामा समोर आलेला आहे। आधीच 2 दिव्यांग प्रमाणपत्र असताना खेडकर यांनी तिसऱ्यांदा प्रमाणपत्रासाठी अर्ज केला असल्याचं आता उघड झालंय। पुण्यातील औंध शासकीय रुग्णालयामध्ये खेडकर यांनी 22 ऑगस्ट 2022 मध्ये दिव्यांग प्रमाणपत्रासाठी अर्ज केलेला होता, मात्र रुग्णालय प्रशासनाने त्यांचा अर्ज फेटाळून लावला। दरम्यान 2 दिव्यांग प्रमाणपत्र असताना खेडकर यांनी तिसऱ्यांदा अर्ज का केला असा सवाल सध्या उपस्थित केला जातोय। अधिकची माहिती आपल्याला पुण्यातून नितीन पाटणकर देतात। नितीन, आपण पाहतोय आणखी एक कारनामा आता समोर आलेला आहे। आधीच 2 दिव्यांग प्रमाणपत्र असताना तिसऱ्यांदा सुद्धा या संदर्भातली मागणी केली गेली, नेमकं काय घडलेलं आहे? निश्चितपणे पूजा खेडकर यांच्या संदर्भात ही जी नव्यानं माहिती समोर येते ती अतिशय धक्कादायक आणि तेवढीच गंभीर आहे। पूजा खेडकर यांची जी आधीची 2 अपंगत्व प्रमाणपत्र आहेत त्यांची चौकशी केली जावी आणि त्याचबरोबर त्यांचं ओबीसी साठीचं जे क्रीमी लेअर प्रमाणपत्र आहे त्याची देखील चौकशी केली जावी, अशा 2 मागण्या पुढे आलेल्या आहेत। आणि पीएमओ किंवा केंद्र सरकारने जी समिती नेमलेली आहे त्याकडनं ही चौकशी केली जाईल किंवा ती चौकशी सुरू झाली आहे अशी माहिती पुढे येते। आणि त्यातच आता त्यांनी तिसऱ्या देखील प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता आणि त्याचबरोबर त्यांनी ओबीसी मधून यूपीएससी देताना त्यांचे 9 अटेम्प्ट देऊ शकत होत्या, ते संपल्यानंतर त्यांनी नाव बदलून 2 अटेम्प्ट दिल्याची माहिती समोर येते किंवा तसे आरोप केले जात आहेत। हा देखील अतिशय गंभीर प्रकार आहे आणि त्याची देखील चौकशी पीएमओ किंवा केंद्र सरकारनं करावी अशी मागणी होती। आणि केंद्र सरकारची जी एक सदस्यीय समिती आहे ती याची देखील चौकशी करेल असं समजतंय किंवा तशी मागणी त्यांच्याकडे केली जाणार आहे। हा अतिशय गंभीर मुद्दा आहे, कारण खेडकर यांनी हे नाव बदलून परीक्षा दिलेल्या आहेत। 2012 पासून 2020 पर्यंत त्यांचं नाव वेगळं होतं, त्याच नावाने त्यांनी परीक्षा दिलेल्या होत्या आणि 2021 आणि 22ला त्यांनी वेगळं नाव वापरलेलं आहे। आणि यात सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे त्यांनी केंद्रीय प्रशासकीय लवादाकडे म्हणजे कॅटकडे 2020ला एक अपील दाखल केलं होतं आणि त्यात त्यांनी मागणी केलेली होती की त्यांना त्यांचे अटेम्प्ट वाढवून मिळावेत, कारण त्यांना मल्टिपल डिसॅबिलिटी आहे आणि त्यांना SC STच्या उमेदवारांप्रमाणे गणलं जावं। त्यांच्या समोरचे चॅलेंजेस मोठे आहेत, त्यामुळे त्यांना अगणित चान्सेस किंवा संधी ह्या यूपीएससीच्या दिल्या जावेत अशी त्यांनी मागणी केलेली होती कॅटकडे। ती मागणी त्यांची फेटाळण्यात आलेली आहे आणि त्यानंतर त्यांनी 21ची परीक्षा दिली। जर त्यांच्याकडे अटेम्प्ट किंवा संधी शिल्लक होत्या तर त्या कॅटकडे एवढ्या मोठ्या प्रशासकीय लवादाकडे राष्ट्रीय तपासातून नेमकी काय माहिती उघड होते हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल।